कलमनुरी शहर में नगर परिषद द्वारा स्वच्छता न किए जाने का आरोप लगाते हुए नगर परिषद कार्यालय में कचरा फेंको आंदोलन का इशारा दिया गया था, परंतु आंदोलन करने पहुंचे लोगों को नगर परिषद मुख्याधिकारी ने 8 दिनों के भीतर स्वच्छता करने व बंद पड़े सार्वजनिक शौचालय शुरू करने के आश्वासन के बाद कचरा फेंको आंदोलन पीछे ले लिया गया। शहर के वडारवाड़ा श्रीराम नगर के नागरिकों द्वारा घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प को सही से अमल में लाने, शहर में स्वच्छता करने, श्रीराम नगर में बंद पड़े सार्वजनिक शौचालय शुरू करने, श्रीराम नगर में कचरा गाड़ी शुरू करने के साथ अन्य मांगों को लेकर सोमवार 7 जुलाई को कचरा फेंको आंदोलन का इशारा दिया गया था, परंतु नगर परिषद मुख्याधिकारी द्वारा दिए गए आश्वासन के बाद आंदोलन पीछे ले लिया गया। इस समय बड़ी संख्या में महिलाएं व पुरुष उपस्थित थे, तो वहीं पुलिस प्रशासन की ओर से भी बंदोबस्त तैनात किया गया था। दिनांक 26/8/2024 रोजी घनकचरा व्यवस्थापनानिमित्त आम्ही वडरवाडा कळमनुरी श्रीरामनगर इंदिरानगर येथील रहिवाशांनी अर्ज सादर केला होता। त्या माध्यमातून 1,65,00,000 रुपयाचा निधी आपल्या कळमनुरी नगरपालिकेला आला होता। त्या माध्यमातून त्यांनी शौचालय आणि घनकचरा व्यवस्थापनाचे कामं करायला पाहिजे होते, पण ते कुठलेही कामं झाले नाही। आजपर्यंत कोणताही निधी कोणतेही टेंडर निघले नाही। त्या माध्यमातून आमच्या इंदिरानगरातील श्रीरामनगर येथील महिलांना शौचालय देण्यासाठी जे शौचालय आहे ते शौचालय जवळपास 2 वर्षापासून बंद आहे। ते शौचालय दुरुस्त करावे यासाठी आम्ही 1 वर्षापासून वारंवार पाठपुरावा करते, तरी सुद्धा आतापर्यंत सुद्धा तो शौचालय सुरू झाला नाही। त्यानिमित्त आम्ही इथं आज आलो असता सीओ सरांनी आम्हाला आश्वासन दिलं, या 8 दिवसामध्ये आम्ही ते सर्व शौचालय आम्ही दुरुस्त करू। 8 दिवसात जर त्यांनी हे शौचालय दुरुस्त केलं नाही, त्यानंतर जर सुरू केलं नाही समजा, तर त्यानंतर आम्ही आमच्या माध्यमातून जे काही कचरा आमच्या शहरामध्ये आहे ते कचरा आम्ही ट्रॅक्टरमध्ये आणून भरून गेटसमोर टाकेल, याची दखल सीओ साहेबांनी आणि नगरपालिका प्रशासनाने घ्यावी।